येडामाईला अतिशय प्रिय असणारा 125 पानाचा विडा काढण्यासाठी आपण सोलापूर येथील एका भक्ताच्या घरी आलो होतो. तर सर्वप्रथम आपण या खलबत्त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून आपण येडामाईचा उद्गार गाजवून घेणार आहोत. येडामाईला पानाचा विडा अत्यंत प्रिय आहे. तर आता आपण उद्गार गाजवून घेऊ. आई राजा उदे उदे येडेश्वरीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. जुनी लोक अशी सांगतात, कांडला विडा आणि गेली मागची पिढा, विडा पिढा. या पद्धतीचं महत्त्व या पानाच्या विड्याला आहे. काही भक्तांचं म्हणणं असं देखील आहे, की ज्या पद्धतीने आपण हा पानाचा विडा कांडू, त्या पद्धतीनंच आपल्या पाठीमागचे जे काही दुःख, दारिद्र्य, विघ्न आहे, त्याचा नायनाट होतो आणि जीवनामध्ये सर्वत्र आनंदी आनंद होतो. त्यामुळे येडेश्वरी भक्तांनी नक्की आपल्या घरी असा वाजत गाजत पानाचा विडा कांडायचा आहे भक्तांनी. त्याचे खूप छान अनुभव सर्व भक्तांना पाहायला मिळतील. हा पानाचा विडा तुम्ही येडामाईला ज्यावेळेस पुरणाचा वरणाचा गोडधोड नैवेद्य देतो, त्याच्यानंतर हा पानाचा विडा बनवायचा आहे. उदाहरणार्थ चैत्र महिना, श्रावण महिना यामध्ये याचं विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेला देखील तुम्ही काढला तरीही उत्तम आहे, किंवा आधीमधी मंगळवार शुक्रवार पण तुम्ही हा विडा काढू शकता. तर या भक्तांचा आपण अगदी विधिवतपणे विडा काढून झाल्यानंतर येडामाईला आपण त्याचा नैवेद्य दाखवून घेत आहोत. भक्तांची सेवा मान्य कर येडामाय.